एका शेतकऱ्याच्या मुलापासून जनतेच्या मनातील नेता होईपर्यंत प्रत्येक यशस्वी माणसामागं एक असा संघर्ष दडलेला असतो जो जगाला कधीच दिसत नाही. प्रत्येक हसऱ्या चेहऱ्यामागं अश्रूंनी भरलेली एक कहाणी असते आणि प्रत्येक मोठ्या नेत्यामागं असतात हजारो अपयश, लाखो कष्ट आणि आईवडिलांचे आशीर्वाद. आज आपण अशाच एका व्यक्तिमत्वाचा प्रवास पाहणार आहे ज्यांनी गरिबीशी झुंज दिली, संकटाशी दोन हात केले, अपयशाला संधीमध्ये बदललं आणि जनतेच्या विश्वासावर स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं. हे कहाणी आहे अनिल शेठ पाटील यांच्या संघर्षाची. साल होतं, बालपण अजून संपलं नव्हतं, खेळण्याचं वय होतं, मित्रांसोबत धावण्याचं वय होतं. पण नियतीनं त्यांच्या हातात खेळणी नाही तर जबाबदारी दिली होती. घरची परिस्थिती अत्यंत बिकट. वडील शेती करत होते, पण शेतीतून मिळणारं उत्पन्न अपुरं होतं. संसाराचा गाडा अडखळत होता. अशा परिस्थितीत वयाच्या अवघ्या 13व्या वर्षी आईच्या डोळ्यातले अश्रू आणि वडिलांच्या मनातील वेदना घेऊन अनिल पाटील यांना मुंबईला पाठवण्यात आलं. त्या दिवशी एका आईनं आपल्या लेकराला जवळ घेतलं होतं, पण तिच्या मनात एकच प्रश्न होता, माझं लेकरू आता स्वतःची काळजी कशी घेईल. त्या दिवसापासून बालपण संपलं आणि संघर्षाची खरी सुरुवात झाली. मुंबई लाखो स्वप्नांचं शहर, पण प्रत्येक स्वप्न पूर्ण होण्यासाठी घाम गाळावा लागतो. सोनं वितळवताना स्वतःचं आयुष्यही वितळत होतं, हात भाजत होते, पण मनात एकच जिद्द होती. एक दिवस आपल्या कुटुंबाला या परिस्थितीतून बाहेर काढायचं. अनेक दिवस उपाशी राहण्याची वेळ आली, अनेक रात्री झोप न लागता गेल्या, पण संघर्षासमोर कधी हार मानली नाही. प्रत्येक यशस्वी माणसामागं कुणीतरी खंबीरपणे उभं असतं. अनिल शेठ यांच्या आयुष्यात ही ताकद होते त्यांचे मोठे बंधू दादासाहेब पाटील. 20 वर्ष दोघांनी खांद्याला खांदा लावून व्यवसाय केला. रक्ताच्या नात्यापेक्षा विश्वासाचं नातं मोठं असतं आणि त्या विश्वासावर उभा राहिला हा प्रवास. व्यवसाय वाढला, स्वप्नही वाढली. स्वतःची गुळाची फॅक्टरी सुरू केली, पण प्रत्येक स्वप्न पूर्ण होतच असं नाही. आर्थिक अडचणी आल्या, व्यवसाय बंद झाला, अनेकांनी साथ सोडली, अनेकांनी टीका केली. पण एक गोष्ट कधी संपली नाही, ती म्हणजे पुन्हा उभं राहण्याची जिद्द. स्वतःसाठी जगणारे हजारो असतात, पण दुसऱ्याच्या अश्रूंना स्वतःचे अश्रू मानणारे फार कमी असतात. अनिल शेठ यांनी समाजकारणाची वाट निवडली. स्वर्गीय रामभाऊ पाटील यांच्या विचारातून त्यांनी लोकांसाठी जगण्याचा मंत्र शिकला. जनतेचं दुःख हेच आपली जबाबदारी आहे हा विचार त्यांनी मनात कायम ठेवला. 2014च्या निवडणुकीमध्ये त्यांनी संजय काका पाटील यांच्या विजयासाठी दिवस रात्र मेहनत केली. कार्यकर्ता म्हणून त्यांनी स्वतःला झोकून दिलं. त्यांच्या निष्ठेची दखल घेतली गेली आणि त्यानंतर सुरू झाला एका सामान्य कार्यकर्त्याचा असामान्य प्रवास. युवकांचा नेता आमदार गोपीचंद पडळकर यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला. सांगली जिल्हा युवा मोर्चा अध्यक्षपदाची जबाबदारी दिली. 3 वर्ष दिवस रात्र गावागावात हजारो युवकांना सोबत घेऊन संघटन उभं केलं. युवकांच्या डोळ्यात आशेचा किरण निर्माण केला. राजकारण म्हणजे फक्त निवडणूक नाही, राजकारण म्हणजे माणसं जोडणं, गरजू लोकांना कर्ज मिळवून देणं, तरुणांना रोजगारासाठी सक्षम करणं, रक्तदान शिबिरं, वृक्षारोपण, महिलांसाठी विविध उपक्रम, आटपाडीचा राजा गणेशोत्सव, असं असंख्य कामं. जिथं समाज तिथं अनिल शेठ अशी एक नवी व्याख्या तयार झाली. 22 एप्रिल 2025 नवीन निर्णय, नवीन प्रवास. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश. पक्षानं युवक जिल्हा अध्यक्ष पदाची जबाबदारी दिली, कारण काम करणाऱ्याला पद शोधावं लागत नाही, पदच अशा माणसाचा शोध घेत असतं. राजकारणाच्या धावपळीतही कुटुंब कधी विसरलं नाही. पत्नी संध्याताई पाटील यांनीही जनतेची सेवा करण्याचा मार्ग स्वीकारला. प्रभाग क्रमांक 14 मधून त्यांनी विजय मिळवला. हा विजय फक्त एका उमेदवाराचे नव्हता,
तर जनतेच्या विश्वासाचा होता. गरीब शेतकऱ्याच्या घरातून सुरू झालेला प्रवास मुंबईच्या गल्लीपासून आटपाडीच्या जनतेच्या मनापर्यंत, हा प्रवास पैशांचा नाही. हा प्रवास आहे विश्वासाचा, हा प्रवास आहे संघर्षाचा, हा प्रवास आहे जिद्दीचा. आज हजारो कार्यकर्त्यांच्या मनात एकच भावना आहे. अनिल शेठ पाटील हे फक्त नेते नाहीत, तर संकटात धावून येणारा माणूस आहे. 31 जुलै वाढदिवस हा फक्त वय वाढण्याचा दिवस नसतो, तो समाजासाठी केलेल्या कार्याचा सन्मान करण्याचा दिवस असतो. अनिल शेठ पाटील साहेब, आपल्या पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा. आपल्या आयुष्याचा हा संघर्षमय प्रवास असाच हजारो युवकांसाठी प्रेरणादायी ठरो, हीच सदिच्छा.